मुंबई ठाण्यासह राज्यातल्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। काल नागपूरमध्ये रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मॅरेथॉन बैठक झाली। अन्य महापालिकांसाठी स्थानिक समिती स्थापन करून महायुतीवर चर्चा करणार असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय। मात्र मुंबई ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिका एकत्रच लढण्यासंदर्भात वरिष्ठ नेते सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली। राष्ट्रवादी हा महायुतीचाच घटक पक्ष आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। मात्र राष्ट्रवादीसोबत कुठे युती करायची याचा निर्णय स्थानिक पातळीवर समितीत घेतला जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली। खरं तर महायुतीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत। आता महायुती यासाठी आपण म्हटलं जातं की महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही, राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत, RPI आहे, इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत। त्यामुळे सर्वच्या सर्व घटक पक्ष हे महायुतीमध्ये येतात। त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा ही करूनच त्या संदर्भातले निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे। संभाजीनगरमध्ये